ओबीसी आरक्षणावरनं सर्वोच्च न्यायालयामध्ये जी सुनावणी सुरू आहे त्याच्यामध्ये जे मुख्य तक्रारदार आहेत राहुल वाघ हे आता आपल्यासोबत आहेत. अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. निवडणुकांबद्दल काय होईल याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागलेली आहे. या संदर्भात आपण त्यांच्याकडनं समजून घेणार आहोत की नेमकी या प्रकरणातली स्थिती काय आहे आणि पुढे काय होऊ शकतं. जो न्यायालयाने काल जो युक्तिवाद झालाय न्यायालयामध्ये त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मुळात आता राज्य सरकारने या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं जी काही बाब सांगितलेली आहे की बांटीय आयोगाच्या पूर्वी नेमकं आरक्षण कसं होतं आणि बांटीय आयोगाच्या नंतरचं आरक्षण कशा पद्धतीने निर्माण केलेलं आहे. तर या दोघांची आकडेवारी उद्या मेहरबान कोर्टासमोर ठेवल्या जाणार आहे. त्यातनं आरक्षणाची प्रक्रिया ही 50% पुढे जी काही जात आहे त्यामध्ये मुख्यतः सुप्रीम कोर्टाने जो काही निकाल दिलेला होता 22/8/2022 पूर्वीचा की ज्याच्यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं होतं की 50% पुढे आरक्षण जायला नको आणि आता 16/9/2025 रोजी सांगितलं की मागच्या पद्धतीने निवडणुका घेण्यात याव्या. याचा जो काही अन्वयार्थ लावण्यात आलेला आहे त्याच्यामुळे आता प्रथमदर्शनी आपल्याला मोठा घोळ झालेला दिसून येत आहे. आता न्यायालय एकीकडे म्हणतंय की बांटीय आयोगाच्या आधीच्या स्थितीवर घ्या, पण ती स्थिती पण आरक्षणाची मर्यादा ओलांडणारीच होती असं तुम्हाला नाही वाटत? मुळात काय की आकडेवारी नसल्यामुळे हा सगळा फसगत होते. तर आता महत्वाचा पाठ जो काही सुप्रीम कोर्टाने हायलाईट केलेला आहे की राज्य निवडणूक आयोगाने आरक्षण देत असताना ज्या पद्धतीने आरक्षण निर्माण केलेलं आहे म्हणजे ज्याच्यामध्ये पुन्हा सुप्रीम कोर्टाचे जे काही मागचे न्यायमूर्ती होते खानविलकर साहेब ज्यांनी जे आरक्षण नाकारलेलं होतं तेच पुन्हा घेऊन आरक्षण दिलं जाणं मला असं वाटतं की ही सगळ्यात मोठी फसगत होते. आणि या ठिकाणी राज्य सरकारने जे काही प्रयत्न करायला हवे होते त्याच्यामध्ये मुख्यतः आपल्याला सपशेल राज्य सरकार अपयशी दिसून येते. आणि त्याचं जे काही सुप्रीम कोर्ट असेल राज्य निवडणूक आयोग असेल आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा पाठ म्हणून आपण जेव्हा आता या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असंवैधानिकपणे प्रशासकीय कालखंड लांबवताना या ठिकाणी दिसून येत आहे. आता उद्या निकाल येईल अशी एक स्थिती आहे. तर उद्या कसा निकाल येऊ शकतो, काय शक्यता आहे, काय सांगा? मला असं वाटतं की उद्याच्या निकालामध्ये महत्वाचा पाठ जो आहे ज्यामध्ये न्यायमूर्तींनी जी भूमिका घेतलेली आहे की घटनात्मक दृष्ट्या प्रशासकीय टर्म थांबवण्यासाठी निवडणुका घेतल्याच पाहिजेत आणि त्या जर 31 जानेवारीपूर्वी निवडणुका घेतल्याच पाहिजे या प्रक्रियेत जर सुप्रीम कोर्ट अटळ राहिलं तर ओबीसीच्या जागा नाकारून कदाचित ओबीसीच्या ऐवजी जनरल सीटवर त्या जागा लढवून आरक्षणाची प्रक्रिया त्या ठिकाणी सेट केल्या जाईल. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी असंवैधानिकपणे ओबीसीचा बळी देखील दिला जाऊन निवडणुका पार पाडू शकतात असं मला वाटतं. एकंदरीतच जी आकडेवारी नेमकी कोणाची लोकसंख्या नेमकी किती आहे ही आकडेवारी समोर नाही आणि अशा परिस्थितीत उद्या राज्य शासन ती आकडेवारी नेमकी काय सादर करेल ते त्या ठिकाणी त्यांनी जे काही सांगितलेलं आता राज्य सरकारने की बांटीय आयोगाच्या पूर्वी ज्या पद्धतीने आरक्षण दिलेलं होतं तो एक चार्ट ते देणार आहेत. आणि आता जो काही आरक्षण त्यांनी ज्या पद्धतीने दिलेले तर आता दिलेलं 2025च्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये निर्माण केलेलं आताचं आरक्षण आणि मागे दिला गेलेलं आरक्षण याचं ते तुलनात्मक दृष्ट्या सुप्रीम कोर्टासमोर ठेवणार आहे. निश्चितच या सर्व प्रक्रियेमध्ये जो उद्या निकाल येईल त्याच्यामध्ये एक शक्यता अशी आहे की संपूर्ण ओबीसीच्या ज्या आरक्षित जागा आहेत त्या रद्द करून एससी एसटीचं आरक्षण कायम ठेवायचं आणि उर्वरित जागांवरती खुल्या प्रवर्गामध्ये निवडणुका घ्याव्यात असाही एक निकाल येण्याची शक्यता आहे. प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे.